नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण विज्ञानाची बोर्डाने पाठवलेली प्रश्नपेढी क्वेश्चन बँक सन 2024-25च्या बोर्ड परीक्षेसाठी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. या प्रश्नपेढीतलेच प्रश्न आपल्याला आता 2025मध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये येणार आहेत. त्यासाठी ही प्रश्नपेढी, हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि यातील प्रश्नांची उत्तरं पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा. सर्व प्रश्नांचा व्यवस्थित सराव करा. बोर्ड क्वेश्चन पेपर तयार करण्याआधीच अशा पद्धतीची प्रश्नपेढी ही तयार केली जाते आणि त्यातलेच प्रश्न हे आपल्याला परीक्षेमध्ये टाकले जातात. बघा, आपला प्रश्नपत्रिकेमधला पहिला प्रश्न असतो बहुपर्यायी. अचूक पर्याय निवडायचा. 5 मार्कांसाठी 5 विधानं दिली जातात. ती 5ही विधानं आपल्याला इथलीच असतील. बघा, सर्व गाळलेली जागा. सोडवण्याचा प्रयत्न करा. काही अडचणी आल्या तर कमेंट करा. सर्व प्रश्नांचा या ठिकाणी समावेश केलेला आहे. त्यामुळे या व्यतिरिक्त काही येईल असं होऊ शकत नाही. सर्व काही यातलंच असणार आहे. फक्त आपण काळजीपूर्वक अभ्यास करा. त्यानंतर ब भाग, सहसंबंध ओळखा. 1 मार्कासाठी हे प्रश्न असतात. बघा, त्यानंतर ब भाग, गटात न बसणारा शब्द ठरवा. त्याचं स्पष्टीकरण लिहा. यापूर्वीच आपण सेमी इंग्लिशच्या मुलांचा सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा पेपर आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तोही पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे त्याची. ब भाग, एका वाक्यात उत्तरे. आकृतीला नाव द्या. त्यानंतर जोड्या जुळवा. चौथा प्रश्न येतो पहिल्यातला. बघा, वेगवेगळे गट दिलेले, त्यांच्या जोड्या लक्षात घ्या. कमेंट करून उत्तरं सांगा, म्हणजे इतर विद्यार्थ्यांना सुद्धा ते उत्तर अभ्यासायला मिळेल. अपूर्ण वाक्य पूर्ण करा, म्हणजे रिकाम्या जागी अचूक शब्द आपल्याला टाकायचे आहेत. त्यानंतर ब भाग असणार आहे, नावे लिहा. त्यानंतर चुकी बरोबर 1 मार्कासाठी प्रश्न येतो. बघा, मागील प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा यातलेच प्रश्न आहेत सर्व. त्यानंतर व्याख्या लिहा. ओळखा पाहू मी कोण, त्याचं उत्तर लिहा. त्यानंतर प्रश्न दुसरा असणारे मित्रांनो, शास्त्रीय कारणे लिहा 2 गुणांसाठी. बघा, या ठिकाणी काही शास्त्रीय कारणे दिलेली आहेत. यातलीच 4 शास्त्रीय कारणं आपल्याला विचारले जातील.
त्यानंतर खालील प्रश्न सोडवा. 2 गुणांसाठी हा प्रश्न असतो. बघा, त्यात पण येणारे सर्व प्रश्न इथले असतील. त्यानंतर आकृतीला नावं द्या. आलेखावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. चार्ट कंप्लीट करा. फरक स्पष्ट करा. टिपा लिहा. रासायनिक समीकरण लिहा. संकल्पना स्पष्ट करा. आकृती काढा. बघा, आकृतीसाठी सुद्धा कोणकोणते प्रश्न येतील ते पहा या ठिकाणी आणि व्यवस्थित सराव करून ठेवा. 8 आकृत्या दिलेल्या आहेत या ठिकाणी. त्यातल्याच 2 तुम्हाला परीक्षेला विचारल्या जातील. त्यानंतर ओघ तक्ता पूर्ण करा असाही प्रश्न असतो 2-2 गुणांसाठी. बघा, ते प्रश्नसुद्धा इथलेच असतील. यांची उत्तरं फक्त काय आहेत ती पाहून ठेवा. त्यानंतर प्रश्न 3रा 3-3 गुणांचा हा प्रश्न असतो. बघा, एक आकृती दिलेली आहे आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत. मागील परीक्षेमध्ये ही आकृतीसुद्धा येऊन गेलेली आहे. पुन्हा यायची शक्यता आहे. पुढचा प्रश्न. आकृतीच्या भागांना नावं, त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं. व्यवस्थित सराव करा. आकृतीचं निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरं. बघा, यातलीच एखादी आकृती तुम्हाला येईल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1ची बोर्डाने पाठवलेली प्रश्नपेढी आपण या ठिकाणी अभ्यासलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपेढी आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.